हा अनुभव माझ्या आईने मला सांगितला होता, जो माझ्या मावशीला आला होता। घटना साधारण 1972 ते 1974ची आहे। तेव्हा माझ्या मावशीचे वय बहुतेक 19 असेल आणि त्या काळी घरोघरी टीव्ही वगैरे आले नव्हते, त्यामुळे सिनेमा पाहायला सिनेमागृहातच जावे लागायचे। तर असेच एक दिवशी माझी मावशी तिच्या काही मैत्रिणींसोबत चित्रपट पाहायला गेली होती। त्यात रात्रीचा शो होता, त्यामुळे घरी यायला उशीर होणार होता। पुढे सिनेमा संपला आणि त्या घरी जायला निघाल्या तेव्हा साधारण 12:30 झाले असावेत। मावशीच्या मैत्रिणी आपापल्या घरी निघून गेल्या, पण मावशीचे घर अजून थोडे पुढे होते, म्हणून ती आपल्याच धुंदीत घरी चालत निघाली होती। तितक्यात चालत असतानाच रस्त्याकडेला तिला एक उतारा टाकलेला दिसला, कारण तिने याआधी उतारा का काढून ठेवतात याबद्दल ऐकले होते। यामुळे तिने पाहून न पाहिल्यासारखे केले आणि त्या उताराकडे दुर्लक्ष करत झपाझपा पावले टाकत घराची वाट धरली आणि ती काही मिनिटातच घरी येऊन पोहोचली। पुढे काही दिवस उलटले तसे तिला चित्रविचित्र स्वप्न पडू लागली, त्यामुळे ती दचकून झोपेतून जागी व्हायची। तिच्यासोबत नक्की काय घडतंय हेच तिला कळत नव्हतं। सहज स्वप्न पडत असतील असे समजून ती त्याकडे दुर्लक्ष करत राहिली, पण त्या रात्री जे घडलं ते स्वप्न होतं की अजून काही हे मात्र तिला कळत नव्हतं। त्या रात्री ती जरा उशिरा झोपली, तिला खूप गाढ झोप लागली होती। तितक्यात तिला अचानक अस्वस्थ वाटू लागलं, तिच्या चेहऱ्यावर घामाचे थेंब जमा होऊ लागले। आपल्याला नक्की काय होतंय ते तिला कळत नव्हतं। डोळे बंद असले तरी तिला कसलीशी चाहूल जाणवू लागली। तिच्या खोलीत तिच्या व्यतिरिक्त अजून कोणीतरी होतं। माणसाच्या आकारातली एक काळपट आकृती खोलीच्या एका कोपऱ्यात उभी होती आणि बघता बघता ती तिच्या जवळ येऊ लागली। हे पाहून मावशी जाम घाबरली। ती हालायचा ओरडायचा प्रयत्न करत होती, पण तिच्या तोंडातून आवाजच फुटत नव्हता। तेवढ्यात ती आकृती तिच्या अगदी जवळ येऊन पोहोचली आणि तिचा गळा दाबू लागली। यामुळे तिचा श्वास गुदमरू लागला। ती हातपाय हलवायचा प्रयत्न करत होती, पण ते तिला शक्य होत नव्हतं। शेवटी संपूर्ण ताकदीनिशी तिने प्रयत्न केला आणि अंथरुणात उठून बसली आणि मोठमोठ्याने श्वास घेऊ लागली, कारण तिला धाप लागली होती। पुढे ती स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करू लागली, कारण ती प्रचंड घाबरली होती। तिची नजर खोलीत त्या आकृतीला शोधू लागली। खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात तिची ती भेदरलेली नजर जाऊ लागली, पण तिथे कोणीही दिसत नव्हते। ते स्वप्न होते की सत्य हे तिला काही कळतच नव्हते, पण गळ्यावरची पकड मात्र तिला स्पष्ट जाणवली होती। त्यामुळे नक्कीच काहीतरी आहे असे तिला वाटले, पण मनात विचार आला आपल्याला पुन्हा एखादं स्वप्नच पडलं असेल आणि तिने पुन्हा झोपून घेतलं। पुढे 10-12 दिवस झाले असतील। तोच त्या रात्री पुन्हा तिला तेच जीवघेणे स्वप्न पडले आणि स्वप्नाचा एक जीवघेणा क्रम सुरू झाला। तीच काळपट आकृती येऊन तिचा गळा दाबायची आणि मावशीला काहीही करता यायचे नाही। बराच वेळ तिचा श्वास गुदमरायचा आणि ती झोपेतून घाबरून उठायची, पण शेवटी न राहून तिने आईला म्हणजेच माझ्या आजीला सांगितले। हे ऐकून आजीने तिला मागच्या काही महिन्यात घडलेल्या सगळ्या गोष्टी विचारल्या। आजीने विचारल्यानंतर तिने त्या रात्री घरी येताना उतारा दिसल्याचे सांगितले आणि मी त्या उताराच्या जवळूनच आली आहे। आजीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली। आजीला समजले की हा काहीतरी वेगळा प्रकार आहे। त्यानंतर मावशीची ही स्वप्ने थांबवण्यासाठी आजी आजोबांनी खूप प्रयत्न केले, देवळात नवस केले, एवढेच नाही तर तांत्रिक मांत्रिक उपचारसुद्धा केले, पण कशाचाही उपयोग झाला नाही। यामुळे तिला तर आता झोपेची भीतीच वाटू लागली। बघता बघता तब्बल 2 वर्षे उलटली। मावशीला होणारा त्रास आताही सुरूच होता। त्यात आजीलाही आपल्या मुलीचा होणारा त्रास बघवत नव्हता, पण तिचेही वय झाले होते, त्यामुळे कालांतराने तीही आजारी पडली होती। हे पाहून मावशी आजीला बिलगून रडायची आणि म्हणायची, आई कधी संपेल का हा त्रास? पण आजीकडे या गोष्टीचं काहीच उत्तर नसायचं। आपल्या मुलीला होणारा त्रास ती उघड्या डोळ्यांनी पाहत होती, पण तो थांबवण्यासाठी, निदान कमी करण्यासाठी तिला काहीच मार्ग मिळत नव्हता। त्यामुळे ती हतबल झाली होती। पुढे एकदा एक घटना घडली ज्याने मावशीचं आयुष्य बदललं। तो दिवस म्हणजे 20 एप्रिल 1974। दीर्घ आजारामुळे माझ्या आजीला देवाज्ञा झाली।
संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यात आजीला नेण्यापूर्वी तिला पलंगावर ठेवले होते. सगळे नातेवाईक वगैरे आल्यावर आजीचा अंत्यविधी झाला. घरी आल्यावर सगळ्यांनी आटोपून झोपायची तयारी केली, पण झोपायलाही बराच उशीर झाला. साधारण 1:30 वाजला असावा आणि मावशीला पुन्हा तोच त्रास होऊ लागला. गळ्यावर तीच पकड जाणवू लागली. ती काळपट आकृती स्पष्ट दिसत होती. तितक्या तिचे लक्ष बाजूच्या पलंगावर गेले. तिथे माझी आजी झोपली होती. मग काय, मावशीला अशा अवस्थेत पाहून आजी पलंगावरून खाली उतरली आणि त्या आकृतीला पकडले आणि थेट आतल्या खोलीत घेऊन गेली. मावशीला हे सर्व पुसटसे दिसत होते आणि बघता बघता आजी आणि ती काळपट आकृती एका क्षणी कशा काय दिसेनाशा झाल्या. असा विचार करून मावशी झोपेतून खडबडून जागी झाली आणि एकदम भानावर आली आणि विचार करू लागली की आपली आई तर या जगात नाही. मग आता पाहिलेलं दृश्य नेमकं काय होतं? तेवढ्यात तिचे लक्ष पुन्हा एकदा पलंगावर गेले तर तिथे आजोबा झोपलेले होते. पण पुढे त्या रात्रीनंतर मावशीला तसा त्रास पुन्हा कधीच झाला नाही. आजी हयात असताना काही करू शकली नाही, पण नंतर का होईना तिने आपल्या मुलीला त्या त्रासापासून कायमचे दूर केले. आपल्या मुलीला वाचवण्यासाठी एक आई काय करू शकते ह्याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.